आजका कसा होतो ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटला कळेल। भर उन्हामध्ये 12 वाजता आम्ही दोघं बाहेर निघालेलो सामान आणायला। दिवसभर आमची धावपळ चालूच असते, काही ना काहीतरी आणि एवढं ऊन होतं ना, अक्षरशः आग लागत होती तोंडाला। तिकडे गेलो सामान आणायला स्टेशन रोडला, थोडंफार सामान घेतलं आणि हे जे छोटे कलिंगड दिसत आहेत, मला वाटलं असेल कमी प्राईसमध्ये, पण होते 60 रुपयाला एवढे छोटे कलिंगड। सामान वगैरे घेतलं आणि एकदम थंडगार असा मँगो ज्यूस पिला आणि घरी येऊन पाहिलं हे जे माझं सामान आहे ना अस्ताव्यस्त पडलेलं ते नीट लावायला घेतलं, कारण का ऐन टायमाला जेव्हा पाहिजे असते ती गोष्ट लगेच भेटत नाही। जसे की ही कानातले मी एवढे दिवस शोधते पण मला भेटले नाही, आज भेटले सगळ्या पसाऱ्यातून। आणि जिथे मी काम करत असेल तिथे आमची पोरगी आलीच पाहिजे ना, तिची आणि माझी हेअरस्टाईल सेम झाली होती। बघा दोघींची पण हेअरस्टाईल सेम झाली होती। आणि त्यानंतर मिमीची जी मस्ती चालू झालेली ना ती बघायला नको। मी तिला झुमके वगैरे दाखवते ती तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर ती एक सामान शोधून काढत होती। खास करून हा जो बो आहे, बन आहे, तो तिला आवडलेला, ते घेऊन पळालेली। मग काय पुन्हा एकदा मँगो ज्यूस पिला थंड। खरं सांगू तर उन्हामधून या गरमीमधून काहीच खायची इच्छा होत नाही, नुसतं थंड पाणी वगैरे प्यायचं वाटतं। आणि या पसाऱ्यात ही मुलगी बघा मांजरीसारखी अक्षरशः जाते, स्वतःला लागतंय तरी ती ह्या पसाऱ्यातून चालत होती। आणि एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे, हा हार ना माझ्या मावशीच्या लग्नातला झाले असतील 9-10 वर्ष आणि तो आहे ना जुना झाला आहे, पण त्याचे डायमंड खूप जास्त छान आहेत। सो मी विचार केला त्याचे डायमंड काढून घेऊ आणि त्याच्यावर मी काहीतरी जुगाड करेन। मग ते सगळं आवरून मी गेले शॉपवर आणि तिथे गेल्यावर सगळे ऑर्डर कंप्लीट करत होते। आणि भाई साहब एक्स्ट्रीम गरम होत होता, एक्स्ट्रीम खरं सांगते। पण मध्येच एवढं वातावरण चेंज झालं नाही बघा, इकडे एवढे चांगले ढग दिसत आणि इथे बघा एकदम ब्लर पूर्ण काळोख झालाय। असं वाटत होतं की खरंच वादळ आहे। आणि गावी फोन केला तर गावी पूर्ण वादळ, चक्रीवादळ सगळं चालू होतं, पाऊस घेऊन आलेलं सगळं। तुम्हाला काय वाटतं इथे पाऊस पडेल की नाही पडणार, की फक्त गावीच पडणार आहे? काय यार गरमी खूप वाढलेली आहे। मग फटाफट सगळं काम आवरलं दुकानातलं आणि आज खरंच खूप जास्त थकायला झालेला। विचार केला मस्तपैकी आता जेवून छान असं झोपेन आणि त्यानंतर झाला पचका, लाईटच गेलेली भाई साहब, 1 तास लाईट गेली होती आणि मला जाम इरिटेट झालेलं। जाऊ दे, ओके बाय, याच्यासाठी एवढंच, भेटा नवीन व्हिडिओमध्ये।